Hello. Finally, you have achieved what you wanted to achieve. NICL AO झाली. ड्रीम जॉब आहे ना. ऑलमोस्ट बऱ्याचशा ऍस्पिरंट्सचा हा ड्रीम जॉब आहे. मी म्हणजे आपला इव्हन गौरव आहे, बाकीचे बरेचसे स्टुडंट्स पास झाले, त्यांचा ड्रीम जॉब आहे. बरोबर आहे. SBI क्लर्क झाली, RRB क्लर्क झाली. इथं चुकीने मी NICL लिहिलं, पण तुम्हाला वाटतं LPT नाही दिली त्याची, आणि डायरेक्ट मग आता इंटरव्ह्यू पण दिला नाही पुढे त्याचा. अच्छा, लास्ट होतं त्याचं स्टेज. पण तरी एवढ्या अचिव्हमेंट्स केल्या. व्हेरी गुड. पण आता मला ऍक्च्युली आजच्या इंटरव्ह्यू मध्ये ना मी मुलांना पण हे सांगतो की मला प्रमोशन नाही करायचं कुठल्या गोष्टी, की तुझी अचिव्हमेंट आहे डेफिनेटली, दॅट्स अ ग्रेट अचिव्हमेंट, पण मला वाटतं तुझ्या अचिव्हमेंट मधनं मुलांना काहीतरी शिकायला भेटलं पाहिजे. किंवा ऍटलिस्ट म्हणजे असं नाही राहिलं की तू किती महान आहेस किंवा मी किती महान आहे किंवा ते किती महान आहेत, याच्यापेक्षा तू मुलांना काय तू म्हटली होतीस की मला खूप मुलं प्रश्न विचारतात सर. क्वेश्चन्स येत आहेत, सिलेक्शनच्या आधी पण येत होते आणि सिलेक्शनच्या नंतर तर भरपूर येत आहेत. प्रॉब्लेम असा आता सगळ्यांपर्यंत रीच करणं आणि सगळ्यांना आन्सर करणं मला पॉसिबल नाही. डेफिनेटली. आणि प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल मला पण एक प्लॅटफॉर्म पाहिजे होता जिथून सगळ्यांना ऍट अ टाइम सगळ्यांना, आणि तो पण न्यूट्रल प्लॅटफॉर्म. तो पण म्हणजे असं नाही की ठीक आहे तू आमच्या क्लासविषयी बोल की नाही तू माझ्याविषयीच बोल, मग आमच्या क्लासचं हे कर, मग आमच्या नॅरेटिव्ह सेट कर, असं नव्हतं पाहिजे तुला. ऍडव्हर्टाइजमेंट मलाही नको. आय रिअली वॉन्ट टू हेल्प स्टुडंट्स ओनली. ग्रेट ग्रेट ग्रेट. आपण आता डायरेक्ट जाऊया पुढच्या गोष्टीकडे महत्वाच्या, की तीन हे केलंच होतं का. ओके. आता एज्युकेशन बॅकग्राऊंड तुझं काय आहे? सर 4th पर्यंत मी लिटरली मराठी मीडियम मधून शिकली आहे. बर. ओके. देन सेमी इंग्लिश मध्ये 10th पर्यंत, देन थोडंसं 11th 12th ची प्रिपरेशन केली, आणि सर्वात महत्वाचं काय ग्रॅज्युएशन जे माझं झालं ऍग्रिकल्चर मध्ये, BSc ऍग्री. ओके, व्हेरी गुड. आणि ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर बँकिंगचा स्टडी स्टार्ट केला लगेच. कुठल्या वर्षी तरी? 2023 मध्ये मे पासून सुरू केलेला. 23 मे पासून चालू केलं. त्याच्या अगोदर डिड यू ट्राय युअर हँड ॲट दिस? लॉकडाऊन मध्ये थोडं 1-2 महिना ट्राय केलं होतं. अच्छा, पण त्यावेळेस नॉलेज होतं. ओके, म्हणजे ग्रॅज्युएशन चालू असताना थोडं बहुत ट्राय केला होता? ग्रॅज्युएशन म्हणजे लॉकडाऊन पिरियड मध्ये केलेलं. 2 महिने थोडं बघितलं कसं आहे काय आहे. त्यानंतर परत कॉलेजमध्येच लक्ष दिलं, त्यानंतर कॉलेज सुरू केलं. बट एक बेसिक आयडिया होती स्टडी कसा करायचा आहे. किती SBI PO आहे वर्षा दिदी. सो हा, तू वर्षा जाधव. हा, ती SBI PO आहे ना. तिचा इंटरव्ह्यू ऍक्च्युअली तिचा माझा फर्स्ट इंटरव्ह्यू असा घेतला होता, अर्जुनचा सारथी नावाचा, आणि इट बिकेम अ हिट. आणि मग त्याच्यानंतर भरपूर लोकांनी त्यावर इंटरव्ह्यू घेतले होते. तू वर्षाची बहीण तू. ओके, बरं. कसं दिदीचं गायडन्स होतं. त्यामुळे असं ग्रॅज्युएशन मध्ये स्टडी करायचं तेवढं गरज नाही वाटली. ग्रॅज्युएशन स्टार्ट केलं, टीचरसारखं सगळं फॉलो केलं, आणि 1-1.5 वर्षात जसं ठरवलं होतं पोस्ट निघाली. एक्सलंट, व्हेरी गुड. मग बँकिंग एक्झामचं प्रिपरेशन 2023च्या मे मध्ये चालू केलं, आणि पहिली पोस्ट कधी भेटली? पहिली पोस्ट भेटली SBI क्लर्क, आणि वेटिंग मध्ये माझा रिझल्ट आलेला. ओके ओके. 2024 मध्ये ऑक्टोबर मध्ये रिझल्ट आलेला. आणि मग नेक्स्ट पोस्ट RRB क्लर्क, आणि लगेच त्यासोबत NICL. पण ते फार मोठी अचिव्हमेंट आहे ना. तू इमॅजिन केलं होतं का तू नाही NICL होशील म्हणून? एफर्ट्स होते, पूर्ण प्रयत्न केलेला, आणि तुम्ही दिलेला स्टडी. व्हेरी गुड. झालं. एक्सलंट. आता महत्वाच्या मुद्द्यावर येऊ. सगळ्यात महत्वाची गोष्ट मुलांना सांगायचं, दिस इज नॉट अ प्रमोशनल इंटरव्ह्यू. याच्यामध्ये व्हॉट एव्हर क्वेश्चन्स स्टुडंट्स हॅव इन देअर माइंड्स, जितकेही जेन्युइन क्वेश्चन्स आहेत, ते प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर शी विल शी इज अ स्टुडंट, शी हॅज स्टडीड. म्हणजे स्टुडंटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधनं की नेमकं अशा गोष्टींना कसं डील करायचं हे स्टुडंट्स जास्त इफेक्टिव्हली सांगू शकतात. मला वाटतं किंबहुना काही टीचर्स पेक्षा सुद्धा, बिकॉज दे हॅव बीन थ्रू दॅट एक्सपिरियन्स. बरोबर आहे. मग मला वाटतं की व्हॉट एव्हर शी सेज टू यू, ज्या गोष्टी तुम्हाला सांगेल ती त्यावर नीट फोकस करून ऐका, की नेमकं अभ्यास कसा करायचा, कुठले कुठले प्रॉब्लेम्स येतात, जेही मुलांच्या माइंडमध्ये क्वेश्चन्स आहेत, शी विल डील विथ दोज क्वेश्चन्स. ठीक आहे. आता पहिला क्वेश्चन जो तुम्हाला सांगितला होता, हाऊ टू इन्क्रीज स्पीड. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स, इव्हन प्रत्येक स्टुडंट जो माझ्याकडे येतो, तू कशी स्पीड इन्क्रीज केलीस? तर स्पीडसाठी जेव्हा बॅच चालू होती तेव्हा पर्टिक्युलरली फोकस केला, कन्सेप्ट क्लिअर झाला. ओके. नंतर स्पीडचा प्रॉब्लेम थोडा होता, बट मॅक्झिमम टेस्ट दिला. ओके. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स गो फॉर द PDF. पण मला असं वाटतं की PDF मध्ये काय टाइम लिमिट नाही आहे, तुम्हाला काय टाइम रिस्ट्रिक्शन्स नाही, तुम्ही बस सॉल्व्ह करतात, अर्धा तास जातो, 1 तास जातो. सो मी बेटर असं केलं की टेस्ट
प्रेफर केला. ओके ओके सो मॅक्झिमम टेस्ट दिला आणि टेस्ट थ्रू माझी स्पीड वाढली. बट सर एक आहे की इझी टेस्ट, ओके जसं की माझं डेली शेड्यूल होतं, रोज एक RRB क्लर्कची टेस्ट द्यायची, डझंट मॅटर व्हॉट. मग तो SBIचा पेपर असो, मेन्सचा पेपर असो, RRB क्लर्कची टेस्ट फिक्स. फर्स्ट टाइम आय एम हिअरिंग दिस This is my strategy. म्हणजे कितीही अवघड एक्झाम असेल पुढे, मेन्सची जरी एक्झाम असेल तुझी, तरी पण तू एक इझी टेस्ट रोज द्यायची. मे बी RRB असिस्टंट, RBI असिस्टंट, NICL असिस्टंट, इझीएस्ट टेस्ट. जिथे काय होणार की मला सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायला चान्स मिळणार. ओके गुड. ऑलमोस्ट असं व्हायचं की ऑल क्वेश्चन्स अटेम्प्ट व्हायचे. एक दोन राहिला तर राहिला. आणि आपण काय झालं ना, स्पीड वाढली माझी. ओके आणि मेन्स मध्ये काय होतं ना, आपण मेन्सची प्रिपरेशन करायला सुरू करतो आणि मेन्स असते टफ, आणि तिथे आपल्याला असं असते की 10-15 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, टाइम खूप आहे, स्पीड डिक्रीज होते. तुम्ही मेन्स सोबत प्रिलिम्सच्या टेस्ट इझी वाला डेली द्यायची. हे माझं डेली रुटीन होतं. रोज संध्याकाळी 9 ते 10 एक प्रिलिम्सची टेस्ट द्यायची, ती पण इझी असते. तरी मुलांना काय सांगशील तू? काय मी सांगणार की डेली एक प्रिलिम्सची टेस्ट इझीएस्ट द्यायलाच पाहिजे, कुठलीही एक्झाम असो. डेली स्पीड वाढणार, नक्की वाढणार. ओके. मग PDF करायच्या का नाही मग त्यामध्ये? PDF मी सजेस्ट नाही करणार. बरं, सुरत स्टार्टच्या काळामध्ये एक महिना ठीक आहे, पण त्यानंतर टेस्टला स्विच करायला पाहिजे. ऑनलाईन टेस्ट, टाइम मॅनेजमेंट जमेल करणार, क्वेश्चन सिलेक्शन करणार आणि स्पीड पण वाढणार. एक्सलंट. आता दुसरा क्वेश्चन आपण बघूया, महत्वाचा. हाऊ टू स्टार्ट प्रिपेअरिंग फॉर मेन्स. मुलं फार विचारतात प्रश्न हा तुला. खूप विचारतात, लिटरली सगळे येतात आणि बोलतात मेन्स आता प्रिलिम्स झालंय, मेन्सची सुरुवात कसं करू. तर मला वाटतं की प्रिलिम्स मधून जेव्हा मेन्स मध्ये स्विच झालंय, स्टार्टिंगच्या स्टेजला PDF करा, थोडा दिवस करा, एक बेसिक आयडिया येईपर्यंत, आणि नंतर क्वेश्चनचे टाईप करणे, अनालाइज करणे, हे कळणे. ओके. हा हा. ऑल कन्सेप्ट क्लिअर झाले, सगळ्या टाईपचे क्वेश्चन माहिती पडले, मग तुम्ही टेस्टला स्विच करा. ओके. टेस्टला स्विच केल्यानंतर टेस्ट द्या आणि अनालिसिस मस्ट. ओके, टेस्ट ओके. देतात, अनालिसिस सोडून देतात. मला वाटतं की अनालिसिस मस्ट आहे. अनालिसिस नाही केलं तर टेस्ट देऊन उपयोग नाही. पण मग अनालिसिस का स्किप करतात मुलं युजली, तुला काय वाटतं? तर 3 तासाची टेस्ट किंवा 2 तासाची टेस्ट एक्झॉस्ट होऊन जातात स्टुडंट्स. इव्हन मी पण स्टार्टिंगला एक्झॉस्ट व्हायची आणि अनालिसिस नाही करायची. आफ्टर दॅट इफ यू रिमेंबर IDBIच्या इंटरव्ह्यूच्या अगोदर मी तुमच्याकडे आले, हो हो, येस. तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की अनालिसिस रोज करा. इट्स इम्पॉर्टंट ना रे. तुमच्या जवळ तुमचे पॉईंट्स तुम्हाला नाही का. आणि क्वांट रिझनिंग मध्ये कसं आहे की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करता, जे क्वेश्चन स्किप केले किंवा जे क्वेश्चन तुम्हाला नाही जमले, चुकले, तर त्याचं अनालिसिस केलं तुम्ही, करू शकता ना तुम्ही. बरोबर आहे. क्वेश्चन खूप सोपा असतो, पण आपल्याला क्वेश्चन सिलेक्शनच कळत नाही. मग मेन्सच्या कंटिन्यू टेस्ट दिल्याने काय होतं ना, क्वेश्चन सिलेक्शन कळते आणि अनालिसिस असं होतं की जे अनअटेम्प्टेड क्वेश्चन आहे ते करून बघितले तर कळते अरे हा क्वेश्चन तर खूपच सोपा होता, हा क्वेश्चन मी सॉल्व्ह करायला पाहिजे होता पण मी केला नाही. तर मग नेक्स्ट टेस्ट मध्ये तुम्हाला हे कळतं की अरे हो, आता तोच क्वेश्चन इथं त्या टाईप चाललाय, नाव आय कॅन सॉल्व्ह दॅट क्वेश्चन. बरोबर. हा जो अप्रोच आहे ना, हा स्टुडंट स्वतः डेव्हलप करणार. त्यांना सिनियर्स कडे, टीचर्स कडे जाण्याची गरज नाही. टीचर्सनी आणि सिनियर्सनी सांगितलं तरी स्टुडंट्स अप्लाय करत नाही, पण अनालिसिस थ्रू करणार की अरे हा क्वेश्चन सिलेक्शन असं करायचं. हे क्वेश्चन इझी असतात पण अटेम्प्टच नाही करत. ओके ओके ओके. मी पण असंच करायची. मी खूप इझी क्वेश्चन सोडून द्यायची, इनपुट आउटपुट सोडायची, अजून बरेचसे क्वेश्चन होते सोडून द्यायचे मेन्सच्या टेस्ट मध्ये. मग आम्ही ग्रुपमध्ये टेस्ट द्यायचो, फ्रेंड सर्कल होता, डिसाइडेड असायचं ही टेस्ट द्यायची. मग नंतर कळायचं त्याचा स्कोर माझ्यापेक्षा जास्त येतोय, मग आम्ही बसून त्याला कम्पेअर करायचो. मला कळायचं अच्छा तू हे क्वेश्चन अटेम्प्ट केले, मग नेक्स्ट टाइम मी ते करत गेली आणि त्याने माझं क्वेश्चन सिलेक्शन चांगलं झालं, मेन्सचा स्कोर वाढत गेला. मेन्स मध्ये मेन आहे क्वेश्चन सिलेक्शन, आणि त्यासाठी मग हे सगळं करायला पाहिजे. गुड. हाऊ टू स्टार्ट प्रिपेरिंग फॉर मेन्स. क्वेश्चन भरपूर आहेत, त्यामुळे आपल्याला ते मुलांना पटकन घेणं म्हणजे हा आता ओके. हाऊ मेनी अवर्स शुड आय स्टडी एव्हरी डे. हा क्वेश्चन तुला विचारतो. हा क्वेश्चन खूप कॉमन आहे, पण असं आहे की असं फिक्स नाही काय अवर्स तुम्ही करायला पाहिजे. मी तरी स्टुडंट्सना सजेस्ट करणार की तुमच्या मेंटॅलिटीवर तुम्ही जेवढे तास मन लावून अभ्यास करू शकता तेव्हा करा. फोर्सफुली अभ्यास करण्यामध्ये अर्थ नाहीये. सो थोडंसं मॅनेज करून तुम्ही डेली टार्गेट फिक्स करा की हा एवढे टार्गेट मला करायचे. डझंट मॅटर 6 अवर्स मध्ये झाले ठीक आहे, नंतरचा टाइम तुम्ही रेस्ट करा. जर 11 अवर्स लागत आहे तर 11 अवर्स द्या त्याला. हे मी केलंय. ओके ओके ओके. जबरदस्ती स्टडी मी नाही केला. मग जेवढा टाइम तुम्हाला सहन होतो तेवढा वेळ टार्गेट सेट केलंच ना तुम्ही. एक आहे सर, जेव्हा माझा स्टार्टिंग पिरियड होता वेन आय स्टार्टेड, सो दीदीने मला एक गोष्ट सांगितली होती, क्लासेस मिस करू नको,
हम्म. सर सांगतील की प्रत्येक गोष्ट फॉलो कर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि टास्क दिलेले आहेत, होमवर्क दिलेला आहे, त्याला मिस करू नको. ते फार इम्पॉर्टंट आहे की इम्पॉर्टंट आहे. क्लास चालू असताना जे होमवर्क कुठले टीचर्स म्हणजे कुठल्या क्लासचे असतील ते जे देतात ते कम्प्लीट केलाच पाहिजे. Complete केलंच पाहिजे. हम्म. ते जर वर्क पेंडिंग पडत गेलं हम्म. तर मग तुमच्यावर लोड येणार समोर. आणि हम्म. युजली जर स्टुडंट्स काय करतात ना, मी बघितलेलं माझ्यासोबतच्या बॅच मध्ये होते, हम्म. स्टार्टिंगच्या फेजला खूप लाईटली घेतात, एन्जॉय करत करत स्टडी. हम्म. आणि मी वेगळं असं केलं होतं की मी स्टार्टिंगच्या टाइम मध्ये ना खूप जास्त स्टडी केलेला. हम्म. आणि नंतर असं झालं की कन्सेप्ट क्लिअर आहे, डेलीचे टास्क डेली कम्प्लीट आहे, सगळा माझा सिलेबस बॅच सोबत कव्हर झालाय, नंतर मी पूर्णपणे मेन्सवर फोकस केला. ओके ओके ओके, गुड. दिस गुड स्ट्रॅटेजी ऍक्च्युली. ओके, प्रिलिम्स आणि मेन्सची स्टडी कशी मॅनेज करायची एकाच वेळेस ऍट द सेम टाइम? तर असं आहे की मेन्सची स्टडी करतोय, प्रिलिम्सची स्टडी करतोय, सिलेबस तर सेम आहे ना, कन्सेप्ट तर सेम आहे. फरक एवढाच आहे की इथे तुम्हाला स्पीड पाहिजे, थोडे क्वेश्चन इझी लेवलचे, आणि मेन्सला आहे की क्वेश्चन थोडे डिफिकल्ट लेवलचे. ओके, सो स्टडी मेन्सचा करायचं, ठीक आहे, टेस्ट दोन्ही द्यायच्या. ओके, प्रिलिम्सचं तर माझं आधी ठरलेलंच होतं की एक इझी टेस्ट, हा, आरआरबी क्लर्कची. यस, हा. सो काय झालं ना, माझी मेन्सचा अभ्यास असो काही असो, प्रिलिम्सचा माझा स्पीड कधी तुटलाच नाही. ओके, प्रिलिम्स असं वेगळं करून मेन्स करताना असं कधी गरज पडली नाही. आणि मेन्सचं स्टडी करते तर इव्हेंच्युअली कन्सेप्ट अजून अजून क्लिअर होत आहे. सो दोन्ही एकसाथ मॅनेज होते. पण मग ते बॅच चालू असताना का बॅच झाल्याच्या नंतर? हे बॅच झाल्याच्या नंतर ह्या सगळ्या गोष्टी हा फार मोठा क्रुशियल क्वेश्चन आहे. काय होतं, मुलं असं ऐकतात आणि मग जी नवीन मुलं आहेत जे बॅच करतायत त्यांनाही असं वाटतं मी पण हे करतो आता. असं करू नका, बरोबर मी आहे. सुरुवातीला काय केलेलं ना, माझी बॅच सुरू झाली आणि मी टेन्शन घ्यायची मेन्सचं, ते गरजेचं नाहीये. ओके, तुम्ही फ्लो सोबत जा, बॅच कम्प्लीट करा, कन्सेप्ट क्लिअर करा. प्रिलिम्स कव्हर झाल्यानंतर मेन्सवर तुम्ही स्विच कराल ना, तेव्हा ऑलरेडी तुमची कन्सेप्ट क्लिअर आहे तर मेन्स सोपं जाणार. सो मी आता पण काल पण मला एक स्टुडंट भेटलेली आणि ती बोलते मॅम जीए कसं करू, इंग्लिश कसं करू. ठीक आहे, इंग्लिशचं ठीक आहे, पण जीए वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जस्ट गो अटेंड द क्लास, ऐक तू, थोडंसं रिवाइज कर. सुरुवातीच्या काळात जे जीएचे सेशन होतात ना ते ऐकायचे शांतपणे, पण खूप लोड नाही घ्या त्या गोष्ट, मला येईल का नाही. मी खूप लोड घेतलेला, पण तिथे मला अक्षय सरांनी हेल्प केलेली. हा, पण स्टार्टला असं वाटतं ना माणसं, नाही तर मी खूप आता काय काय करू, मी किती किती क्वेश्चन्स करू आणि मेन्ससाठी किती प्रिपरेशन करू एकदम बिगिनिंगला. फक्त जर लेक्चर्स केले आणि तेवढं अंडरस्टँड केलं तर दॅट इज इनफ ना. ऍक्च्युली जो क्लास आहे ना तो याच्यासाठीच आहे की चला स्टडी तुम्ही घरी बसल्या पण करा, पण क्लासमध्ये काय होते ना, तुम्हाला प्रॉपर डिरेक्शन मिळते. सो वेगळा विचार करणं, वेगळ्या गोष्टींचं टेन्शन घेणं, त्यापेक्षा तुम्ही क्लासेसला टीचर्सला फॉलो करा, सगळं होऊन जातं. गुड गुड गुड. बरं, PDF means but my test score hasn't increased, what should I do? चला ठीक आहे, पीडीएफ करते. ओके, किती दिवस करणार, 2-3 महिने कंटिन्यू पीडीएफ करते आणि मेन्सचा स्कोर वाढणारच नाही ना. पण मेन्सला फेसच नाही करत, टेस्ट ऍक्च्युअल टेस्ट देतच नाहीये, टाइम मॅनेजमेंट कळत नाहीये, टाइम मॅनेजमेंट कळत नाहीये, क्वेश्चन सिलेक्शन कळत नाहीये, काय चुका होतात ते कळत नाही. जर चुका होतील तर नेक्स्ट टेस्ट मध्ये चुका झाल्या तर कळतील ना, पीडीएफ मध्ये चुका होतच नाहीत ना. अर्धा एक तास एकच क्वेश्चन घेऊन बसणार, क्वेश्चन सॉल्व्ह होणारच नाही. प्रत्येक स्टुडंटचा प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ओके पण ओके, इम्पॉर्टंट काय मेन्समध्ये टाइम मॅनेजमेंट, क्वेश्चन सिलेक्शन, या सगळ्या गोष्टी फक्त टेस्ट मध्ये होणार आहे. पण असं नॅरेटिव्ह सेट केला तर लोकांकडे पीडीएफ द्या, पीडीएफ करा, पीडीएफ करा. हा नॅरेटिव्ह मला वाटतं करा पीडीएफ. पण स्टार्टिंगचा 1 मंथ 2 मंथ ठीक आहे, एकदा बेसिक आयडिया आली की क्वेश्चन कुठल्या टाईपचे त्यानंतर मेन्सला स्विच करा, टेस्टला स्विच करा. पीडीएफ यासाठी आहे की तुम्हाला सगळे टाईप इंट्रोड्यूस होणार. एकदा तुम्हाला सगळे टाईप कळाले मग आपण टेस्टवर प्रॅक्टिस कम्प्लिटली टेस्टवर करा, पीडीएफ वर नका करू. That's good actually. Okay. How many tests did you attempt every day and which test platforms? This is a very important question. So number of tests like एक prelims daily. Okay. आता फॉर एक्झाम्पल जर तू प्लॅटफॉर्म कुठले? मी यूज केलेला अड्डा. ओके, अड्डा आणि गाईडली. ओके, याचे तुम्ही टेस्ट द्यायची याच्या डेली बेसिसवर. पण याच्यामधलं तू म्हणली आरआरबी असिस्टंटची टेस्ट तू चूज करायची रोज. ओके ओके, हा, रिपीट द्यायची, संपल्यानंतर परत द्यायची, त्याच टेस्ट. हे 2 टेस्ट प्लॅटफॉर्म वापरले तर हरकत नाही मुलांनी. ओके, आणि किती टेस्ट द्यायची रोजच्या साईडमध्ये? जेव्हा एक्झाम पिरियड असतो, एक्झाम पिरियड बरं का, मुलांना लक्षात घ्या, एक्झाम पिरियड मध्ये. हा, प्रिलिम्सची एक्झाम आहे 15 दिवस, तुमचं हॉल तिकीट आलंय, त्यानंतर मी डेलीच्या प्रिलिम्सच्या 4 टेस्ट, रोजच्या 4 टेस्ट. ओके ओके,
सकाळ दुपारी इव्हिनिंग आणि संध्याकाळी एक्सलंट, व्हेरी गुड. 4 टेस्ट. याने असं व्हायचं की स्टार्टिंगला असं झालेलं, मी जेव्हा फर्स्ट टाइम मी अप्लाय केलं होतं, पहिल्या दिवसात जरा पहिल्या टेस्ट मध्ये स्कोर छान, सेकंड टेस्ट मध्ये कमी झाला, थर्ड टेस्ट मध्ये कमी झाला, फोर्थ टेस्ट मध्ये बिघडला, नेक्स्ट डे पण सेम. पण थर्ड डे पासून असं झालं, स्कोर स्टेबल होत गेला, फोर्थ डे ला अजून स्टेबल झाला, आणि एक्झामच्या 2 दिवस आधी कुठल्याही टाइमला कुठलीही टेस्ट दिली तरी माझा स्कोर 99%. सो यामुळे असं व्हायचं की प्रिलिम्सला गेली ना, एक्झामची लेवल कुठलीही असो, टाइम कुठलाही असो आणि काही असो, सॅच्युरेशन झालंय स्कोर मध्ये, ओके. सो प्रिलिम्स माझ्या क्लिअरच व्हायच्या. असं एकही नाही, यावर्षी माझी एकही प्रिलिम्स नाही झाली, सगळ्या प्रिलिम्स क्लिअर केल्या. व्हेरी गुड, दॅट्स गुड. गुड लीड. दॅट्स अ गुड स्ट्रॅटेजी. ओके, बरं. ओके, आता इंग्लिश कॉमनली आस्क क्वेश्चन, व्हॉट इंग्लिश नॉट गेट इन अ स्कोर, इंग्लिश व्हॉट शुड आय डू. येस. आणि तू हा पण म्हणली तुला होम, आणि हा मी लिहिलाय, तू पाठवला क्वेश्चन, होम शुड आय फॉलो फॉर इंग्लिश. सो युजली स्टुडंट्सला काय वाटतं नाही तर माझं इंग्लिश खूप चांगलं आहे. काही लोकांना असं पण वाटतं. हा, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. ऍव्हरेज आहे, अबो ऍव्हरेज आहे. तर मला असं वाटतं मी इंग्लिशसाठी तुम्हालाच फॉलो केलं. येस, आय नो दॅट. हा, बट स्टुडंट्स काय चुका करतात मी पहिली सांगा. खूप सारे प्लॅटफॉर्म्स ट्राय करतात. ओके, ठीक आहे, ट्राय करा, पण व्हेरी नंतर ट्रू. एक तुम्ही एकावर स्टेबल व्हा. मुलं काय करतात, 2-3 महिन्याला प्लॅटफॉर्म चेंज करतात. इकडे थोडा रिझल्ट नाही आला लगेच स्विच करायचं. ओके. सो इंग्लिशचं असं आहे की जेव्हा मी काय करायचे मी सांगते, आपले क्लासेस सुरू होते, तुम्ही डेली टास्क द्यायचे. येस, काहीही झालं तरी टास्क कम्प्लीट करायचा. येस. युजली स्टुडंट काय करतात स्टार्टिंगच्या पिरियडला, कॉन्ट रिसनिंगचा खूप लोड आहे, दिवस रात्र कॉन्ट रिसनिंग करायचं, इंग्लिश करायचं. मी काय करायची, इंग्लिश करून यायची, फर्स्ट डे सांगते आली, टास्क शीट कम्प्लीट करून आली, क्लासमध्ये बसली, 90% क्वेश्चन्स माझे रॉंग. ओनली एक क्वेश्चन करेक्ट होता आउट ऑफ 10 क्वेश्चन. अच्छा. त्या दिवशी कळालं माझं इंग्लिश किती चांगलं असलं तरी ते फक्त प्रॅक्टिस मला हेल्प करणार. एक्झॅक्टली, प्रॅक्टिस. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. मग नंतर डेलीचे टास्क शीट करायचं तुमच्या, मग क्लासला यायचं, जे क्वेश्चन चुकलेले आहेत त्या क्वेश्चन्सवर खूप जास्त फोकस करायचा. तुमचा अप्रोच काय, तुम्ही कसं सॉल्व्ह केलं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं. मग घरी जाऊन करून बघायचं. असं करत करत ना स्कोर माझा हळूहळू चांगला होत गेला. तुम्ही दिलेले पॅराजम्बल्स ऑल करेक्ट, शीट्स ऑल करेक्ट, मग खूप कॉन्फिडन्स आलेला. म्हणजे ते मुलांना सुरुवातच्या काळामध्ये असं वाटतं की प्रॅक्टिस मध्ये प्रश्न चुकतात म्हणून प्रॅक्टिसच करायची नाही. आणि हे योग्य आहे का? म्हणजे आता स्टार्टला तू तुम्ही पहिली टेस्ट दिलीस, ऑनलाईन टेस्ट आपली इंग्लिश ड्राईव्हची, ती टेस्ट दिली त्यामुळे स्कोर कमी आला, तर मुलांचा तो कॉन्फिडन्स लेवल कमी होतो. मग ते काय म्हणतात की असा स्कोर कमी येतो ना, मग टेस्टच द्यायचा नाही. माझ्यासोबत पण झालेलं, मी शॉक होती की मला इंग्लिश मध्ये का स्कोर नाही येत, माझी तर इंग्लिश एवढी चांगली, बट फक्त प्रॅक्टिस आहे. त्या टेस्ट द्या, 1 वेळा द्या, 2 वेळा द्या, अनालिसिस करा, आन्सर्स कुठले चुकलेत बघा, आणि तुमचा अनालिसिस व्हिडिओ येतो. हो, तो पाहायचा. अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश मध्ये. जे लॉजिक्स तुम्ही युज करतात, बघा ते ग्रामरचे रूल्स नाही वर्क करणार, डेफिनेटली करणार. कुणी कितीही म्हणून द्या, पण ते इट नेव्हर हॅपन्स, यु नो, की तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करताय, तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना त्याचा प्रत्येक क्वेश्चनचा अप्रोच वेगळा असतो, पण ते लॉजिक हळूहळू डेव्हलप होत जातं, आणि ते होतं ऑब्झर्वेशन मधून. आणि जर तुम्ही हे नाही केलं, तुम्ही थोडासा आपण ब्रेक घेतला, तर हे सगळं कोणाच होणार. तुम्ही परत तुम्हाला स्क्रॅच पासून स्टार्ट करावं लागेल. माझ्यासोबत झालेलं. ओके. हा, तू भेटली होती मला त्यावेळेस. मी म्हटलं तुला की बेटा, म्हणलं तू कधी पण आता तुला तुझा कॉन्फिडन्स अति वाढलाय, मी ओव्हर कॉन्फिडन्स, मग तू टेस्ट देत नाहीस आता, बरोबर आहे. मग मी तुला म्हटलं टेस्ट दे. आरआरबी पीओची गोष्ट आहे, 0.6 आणि माझा रिझल्ट गेला. एक्झॅक्टली. आणि माझा इंग्लिशचा स्कोर होता फक्त 13 मार्क्स. आणि चांगलं असताना इंग्लिश एवढं. हो, एवढं इंग्लिश चांगलं असताना 13 मार्क्सने माझा स्कोर. तुला मी अंकुश उदाहरण दिलं होतं, बघ म्हटलं बेटा, म्हणलं अंकुश हा मराठी शाळेत काही त्याला बॅकग्राऊंड नाही, काहीच इंग्लिशचं, मायनस मधनं तो 33 पर्यंत आला. आणि त्याच्या माझ्यावर मी ओव्हर कॉन्फिडन्स होती, सो मी टेस्ट देणं बंद केलं की एक्झाम मध्ये जाऊन बघू. पण टेस्ट आणि प्रॅक्टिस गरजेचे आहे. जेव्हा तुम्ही टच मध्ये राहणार इंग्लिशच्या, तेव्हाच इंग्लिश तुम्हाला फायदा करून. एक्झॅक्टली. तो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की टेस्ट द्यायच्या, इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट ह्या रोजच्या रोज देत राहायच्या. आणि बरं, एखादी टेस्ट तुम्ही ऑलरेडी दिली असेल ते द्यायची का डबल पुन्हा? मी तर दिली आहे. ओके. त्यातून प्रॅक्टिस आणखी वाढते, लॉजिक डेव्हलप होतं. लास्ट टाइमच्या चुका रिपीट पण केल्या आहेत त्याच टेस्ट मध्ये. एकच टेस्ट परत देऊन त्याच चुका परत रिपीट केल्या. अच्छा अच्छा. आणि त्यामध्ये मग तू पुन्हा टेस्ट देऊन त्यामध्ये एक लॉजिक डेव्हलप झालं. आणि कळालं की तुमचा अप्रोच कसा आहे, पॅराजम्बल कसं सॉल्व्ह करतात, आरसी पॅसेज,
आणि ऑप्शन्स इलिमिनेट कसे करायचे. मला तर वाटतं ही एकच स्ट्रॅटेजी होती ज्यामुळे NICL मध्ये मी एवढं चांगलं. आणि ती एकच स्ट्रॅटेजी असते एक्झाममध्ये ऍक्च्युली, आणि ते ऑब्झर्वेशन हळूहळू तो डेव्हलप होतो अप्रोच आपला, बरोबर आहे. आणि राहिली गोष्ट सर प्लॅटफॉर्मची, तर पर्सनली आय सजेस्ट की इंग्लिश ड्रायव्हरला फॉलो करा, तुम्हाला फॉलो करा. मी तर ट्राय नाही केले अदर प्लॅटफॉर्म, पण माझ्या फ्रेंड्सनी केले आणि एक वर्ष वाया घालवून परत आले. जसं की काल आपण भेटलो हो 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 क्षितिज भेटला होता, बरोबर. हो, 1 वर्ष त्यांनी फॉलो केलं, ते रूल्स फॉलो केले क्षितिजना, बरोबर. तुम्हाला ना मला त्याच्यासमोर म्हटलं. आणि मग मी त्याला सजेस्ट केलं की पाटील सरांना असं डोळे बंद करून ऑनेस्टली फॉलो करा, आणि स्कोर त्यांनी तुम्हाला स्वतः सांगितलं. हो, कुठल्या कुठे होतात तो 3 आणि 4चा स्कोर आहे त्याचा. 23-21 ला रीच करतो. आता 20 प्लस जातो नेहमी तो म्हटला काल. आणि यावर्षी त्याच्या पण सगळ्या प्रिलिम्स क्लिअर झाल्या. व्हेरी गुड, एक्सलेंट. एक त्याने 2 गोष्टी चेंज केल्या, एक इंग्लिशचा प्लॅटफॉर्म चेंज केला आणि PDF सोडून तो टेस्टवर आला. ओके, तो रोज सकाळी 1 ते 1.5 तास पझल सॉल्व्ह करायचा बापरे बाप. PDF मध्ये, आणि काहीच फायदा नाही. मग माझ्याकडे आला, मी त्याला बोलली नको करू, तुला जर एका वर्षात रिझल्ट नाही दिसत आहे 2 गोष्टींचा, एका वर्षात रिझल्ट नाही दिसत तर का फॉलो करायचं ना. व्हेरी चेंज केलं. यावर्षी सगळ्या प्रिलिम्स क्लिअर, सगळ्या मेन्सला होता तो. दॅट्स ग्रेट. तो हे आहे व्हॉट एव्हर शी हॅज सेड. ओके, बरं पुढे आता हे इज व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ मच टाइम शुड आय गिव्ह टू इच सब्जेक्ट, एस्पेशली इंग्लिश तर तू नंतर म्हटलीस, पण पहिला आहे की हाऊ मच टाइम शुड आय गिव्ह टू इच सब्जेक्ट, प्रत्येक सब्जेक्ट टाइम द्यायचा. तुझी स्ट्रॅटेजी काय होती बेसिकली? प्रिलिम्स मध्ये तर ठीक आहे, क्लासेस सुरू असताना होमवर्क वगैरे या सगळ्यामध्ये कॉन्ट रिझनिंग कव्हर होतं. मी जेला स्टार्टिंगला 1 तास द्यायची फर्स्ट लेक्चर, एकदम सुरुवातच्या काळामध्ये. जे मी सजेस्ट करतो युजली मुलांना की तुम्ही स्टार्टला जीएचा अभ्यास करायचा फक्त लेक्चर करा एक, बरोबर आहे. इंग्लिशचं माझं असं होतं की अर्धा तास रीडिंग, पण तुम्ही सांगितल्यानंतर मी त्याला 1 तास केलेला. त्यामध्ये पण 15-15 मिनिटाचे सेशन्स. एक्झॅक्टली, हा एक्झॅक्टली. बोर होते मला. मी सांगितलं किती वेळेस मुलांना सांगतो की तुम्ही 15 मिनिट्स कॉन्सन्ट्रेशन न करा, 1 तास वाया घालण्यापेक्षा. एक्झॅक्टली. आणि हे स्टडी करता करता मध्ये जो 15 मिनिटाचा वेळ येतो रीडिंग करा. एक्झॅक्टली, व्हेरी ट्रू. इंग्लिशला मी डिस्ट्रीब्युटेड टाइम द्यायची. अर्धा 1 तास माझा इंग्लिशला जायचा, देन एक एडिटोरियल. ओके, एडिटोरियल झालं, त्यानंतर एक टेस्ट सकाळी. ओके ओके, द हिंदू आपलं. हा ते एक. याच्या व्यतिरिक्त वाटत बसणार की इंग्लिश थोडं वीक आहे, तर मग थोडं तुमचे सेशन्स, लेक्चर्स वगैरे ते स्टुडंट करू शकतात. ओके, टेस्ट अनालिसिस तर रोज पाहिजेच. टेस्ट अनालिसिस रोज, एडिटोरियल्स रोज, आणि रीडिंग रोज. रीडिंग, एडिटोरियल्स आणि टेस्ट सिरीज, 3 गोष्टी बस. मग त्या 3 1 तास जातात. आणि जर मला नाही वाटत की कॉन्ट रिझनिंग साठी त्यांना सांगावं लागतं किती वेळ देणार, आपोआप तेवढा वेळ. अच्छा, इम्पॉर्टंट काय आहे जीए आणि इंग्लिश. व्हेरी आणि ट्रू. नंतरच्या टाइम पिरियड मध्ये मी जीएला 2 आणि 3 तास दिलेले, इंग्लिशला 3 तास दिलेले. बाकीचं असं होतं की फक्त टेस्ट द्यायचा, टेस्ट आणि अनालिसिस 3-4 तास त्यामध्ये जायचे. आणि स्टार्टच्या ह्याच्यामध्ये तू त्यातच कमी पडायची. हा, स्टार्ट मध्ये त्यामध्ये कमी त्यामुळे इंग्लिशला वेळ देत नव्हती आणि जीएला वेळ देत नव्हती. नंतर लक्षात घ्या ह्या सब्जेक्टला वेळ दिल्याशिवाय पर्याय नाहीये. त्या गोष्टींवर वर्क केलं म्हणून स्कोर. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. हाऊ टू मॅनेज जीए, विच सोर्सेस हॅव यू युज्ड अँड हाऊ मेनी सोर्सेस शुड बी युज्ड? एक सोर्स पण इनफ होऊन जातो. चला ठीक आहे, 2 सोर्स ठीक आहे. मी अक्षय सरांना फॉलो केलं. ओके, कम्प्लिटली अक्षय सरांना फॉलो केलं. आणि अक्षय सरांनी आता थोडे चेंजेस केले. तर सर बिसाइड लेक्चर्स 100 क्वेश्चन्स एक्स्ट्रा देतात. ओके, गुड. आणि माझ्यासाठी ते खूप मी मधल्या पिरियड मध्ये अभिजित मिश्रा सरांना पण फॉलो केले. ओके ओके. सो त्यांचं असं होतं की मी खूप काही करायचं नाही, रोजचं एक लेक्चर ऐकायचं. अभिजित मिश्रा सर, ओके. एक लेक्चर ऐकायचं आणि त्यांचं लेक्चर्स, रिव्हिजन, नोट्स रीडिंग कम्प्लिटली मी नोट्सवर डिपेंड होते आणि लेक्चर. गुड गुड गुड. दॅट्स इट. 2 इनफ आहे. कुठलेही करा, फरक तेवढा पडत नाही. पण मग सुरुवातीला जेव्हा तुमची बॅच चालू असते तेव्हा लेक्चर व्यतिरिक्त जीएचा काय अभ्यास करायचा का? काहीच नाही, फक्त लेक्चर्स करायची, अक्षय सरांची बघायची, फक्त लेक्चर्स ऐकायची आणि त्या गोष्टी लक्षात ठेवायची. आणि इव्हेंच्युअली जेव्हा जीए समोर तुम्ही करता, हे पॉइंट्स जे स्टॅटिक पॉइंट्स आहेत ते रिपीट होतात आणि मग ते ऐकून 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 त्यातून बँकिंग अवेअरनेस पण आहे ना, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. वेअर शुड अ फ्रेशर बिगिन? फ्रेशर लोकांची फार डिमांड असते की आम्हाला सांगा की नेमकं अभ्यास करून सुरुवात करायचा. तर तेच मी जसं बोलली, बॅच सुरू असताना 100% द्या, 100-200% द्या. मी बॅच सुरू असताना लिटरली 5-5 तास झोपली स्टार्टिंगला. असं होतं की पूर्ण वेळ स्टडी करायचं, पूर्ण वेळ म्हणजे जेवढा टाइम मला देता येईल तेवढा टाइम. कारण तो क्रुशियल टाइम आहे, तिथे बेस बनणार आहे. जेव्हा बेस बनणार तेव्हा तुम्ही समोर मेन्सची तयारी करणार. स्टुडंट काय करताना आरामात अभ्यास करतात, जास्त लोड घेत नाही. आणि मग जेव्हा मेन्स सुरू करतात तेव्हा कन्सेप्ट क्लिअर नाही, मग परत स्टार्टिंग पासून सुरू करावं लागते. अरिथमॅटिक कम्प्लीट करतात, परत
परत विसरतात, परत सुरू करतात. सो आय सजेस्ट की बॅचच्या टाइमला ना जास्त अभ्यास करा. ओके. आणि त्या काळामध्ये कन्सेप्ट क्लिअर करा. ओके. आणि होमवर्क कम्प्लीट करा. होमवर्क कम्प्लीट करा, टीचर्स बोलले ते सगळं फॉलो करा, टास्क डेली करा आणि मिस नका करू क्लासेस. फोकस राहा बॅच मध्ये आणि कुठल्या सब्जेक्टला लाईटली घेऊ नका. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. डेफिनेटली. शुड आय गो फॉर हा प्रश्न थोडा वेगळा वाटला प्रश्न, बट यू सेंड मी दिस क्वेश्चन की शुड आय गो फॉर बँकिंग एक्झाम्स, विल आय बी सिलेक्टेड, हा एक क्वेश्चन आहे मुलांचा. कालचीच गोष्ट आहे. स्टुडंट मिळाली, बोलते मॅम खूप कठीण जाते मला, सो मी करायला पाहिजे की नाही, हे कंटिन्यू करू की सोडून देऊ. म्हणजे ऑलरेडी सुरुवात केली बँकिंगसाठी ते विचारतात प्रश्न. बँकिंग करून त्यांना वाटते की खूप कठीण आहे, मला जमत नाहीये. सो आय सजेस्ट की प्रॅक्टिस करा. आणि जर बँकिंग अशी फील्ड आहे ना, ऍव्हरेज स्टुडंट विल बी सिलेक्टेड इफ ही वर्क हार्ड. ओके ओके ओके. इथे तुमची हार्डवर्क, डेडिकेशन हे सगळं मॅटर करते. हार्डवर्क खूप मॅटर करते आणि प्रॉपर गायडन्स पण. येस, प्रॉपर गायडन्स, हार्डवर्क आणि चांगल्या गोष्टींना, बरोबर गोष्टींना फॉलो करा, चुकीच्या गोष्टींना नका फॉलो करू. जसं की आता एक खूप चांगला स्टुडंट आहे, पण तो चुकीच्या गोष्टींना फॉलो करतोय, तो तेवढा सिरियसनेस नाहीये, डेडिकेटेड नाहीये, तर नाही होणार सिलेक्शन. कुठे ना कुठे अडकणार आहे. हुशार असला तरी सुद्धा. आणि एक ऍव्हरेज स्टुडंट जो खूप अभ्यास करतोय ना, तो सिलेक्ट होणार, तो 100% सिलेक्ट होणार. थोडा टाइम लागेल, डिपेंड ऑन स्टुडंट्स. कुणाला 2 वर्ष, कुणाला 1 वर्ष. पण ऍव्हरेज स्टुडंट पण करू शकतो. ऍव्हरेज स्टुडंट पण करू शकतो. आता काही दुसरे क्वेश्चन्स जे मला वाटतं की इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. जसं की क्वांटसाठी, अरिथमॅटिकसाठी स्पेशली मुलं खूप जास्त म्हणतात की आम्हाला सर अरिथमॅटिकचा प्रॉब्लेम येतो, अरिथमॅटिक असं, हे एकदम थोडस याच्यावर थोडस बोल बरं, तुला काय अनुभव आला तो बोल. मला जेव्हा मी पण अरिथमॅटिक फर्स्ट टाइम केलं, ओके, क्लासमध्ये शिकली, कम्प्लीट केलं, सगळे टॉपिक झाले. सर इथे प्रॉब्लेम असायचा मला वाटतो, समोरच्या टॉपिक वर गेलो, पुढचा टॉपिक विसरला, त्याच्या समोरच्या टॉपिक वर गेलो, परत मागचे टॉपिक विसरले. सो मुलं काय करतात ना, इथे सायकल मध्ये अडकलेले असतात, पुन्हा कम्प्लीट करतात, परत लेक्चर सुरू करतात, परत कम्प्लीट करतात, परत थोड्या वेळाने फील होते की टेस्ट मध्ये अटेम्प्टच नाही होते. टेस्ट झाल्यानंतर अटेम्प्ट होतो क्वेश्चन, टेस्ट मध्ये अटेम्प्ट होत नाही, आणि अरिथमॅटिकचे विसरून गेले फॉर्म्युला. मी सजेस्ट करणार की एक वेळा तुम्ही बॅच कम्प्लीट करा, ठीक आहे, तरी तुम्हाला प्रॉब्लेम आला, परत एक वेळा पूर्ण कम्प्लीट करा, 2 वेळा, पण त्याच्यानंतर नका करू. डोंट गो फॉर परफेक्शन. ह्या गोष्टी इव्हेंच्युअली परफेक्ट होणार. ओके. मी स्वतः अरिथमॅटिक 2 वेळा केले. एक वेळा केलं, थोडा प्रॉब्लेम वाटला, थोडासा टीचर चेंज करून बघितले, दुसऱ्या सगळ्यांचे नोट्स, थोडे लेक्चर्स फॉलो केले, त्यानंतर परत तोच प्रॉब्लेम येत होता. मग एक सिनियर मला भेटला, तो म्हणला की परफेक्शन कडे का जाते, रोजच्या टेस्ट दे ना, डेलीचा ट्रेनिंगचे जे इझी टेस्ट असतात, इझी टेस्ट मध्ये काय होतं, रोज अरिथमॅटिकचे 10 क्वेश्चन जातात. एका मंथ मध्ये तुमचे 300 क्वेश्चन तुमच्या हातात, आणि काय होतंय, रोजच्या त्या क्वेश्चन्स मध्ये अरिथमॅटिकचे 10 क्वेश्चन्स डिफरंट टॉपिक्सवर, रोज प्रॅक्टिस होतीये. नाही आला क्वेश्चन, टेस्ट नंतर मी जाऊन बघते, अनालिसिस करते, तिथे सोल्युशन्स मध्ये बघते की काय मेथड्स आहेत. त्यानंतर असं होतं की सगळे क्वेश्चन हाताखालून जात आहे, परफेक्शन ऑटोमॅटिकली येणार, कन्सेप्ट क्लिअर होत जाणार, हळूहळू फॉर्म्युला पण लर्न होणार. पण परफेक्शनच्या मागे नाही लागायचं, परफेक्शनच्या मागे आपोआप प्रॅक्टिस मध्ये होऊन जातं. 1 वेळा 2 वेळा लेक्चर्स करा, 1 वेळा तो टॉपिक केलाय, 2 वेळा केलाय, नंतर टेस्ट द्या, परफेक्शन येऊन जाणार. ओके. आणि क्वांटसाठी म्हणजे समजा ठीक आहे, वेगवेगळ्या बॅचेस असतील, वेगवेगळे टीचर्स असतील, किंवा मग युट्यूबवरचे टीचर्स असतील, हे फॉलो करायचे का एकच फक्त बॅच करून हे करायचं? पर्सनली मला असं वाटतं क्वांटमध्ये तेवढा फरक पडत नाही. इंग्लिश जे मध्ये टीचर्स खूप जास्त मॅटर करतात, कारण आपल्याकडे ऑप्शन्स खूप कमी आहेत. व्हेरी ट्रू. आणि व्हेरी ट्रू. कुठल्याही टीचरकडनं तुम्ही शिकू शकता. मी स्टार्टिंगला दीदीला विचारलेलं की कोणसाठी कुणाकडे जाऊ, मी क्लास कुणाकडे लावू, तर तिथे हे सांगितलं 19-20चा फरक आहे टीचर्समध्ये. सो तेवढं मॅटर नाही करत, ज्या टीचर्सला फॉलो करते शिकत नाही फॉलो करते, त्यांना फॉलो कर, प्रत्येक गोष्ट ऐक आणि तू लक्ष दे, तुम्ही व्यवस्थित करा, बस. म्हणजे जिथे बॅच लावाल, जो क्वांटचा टीचर आहे तो व्यवस्थित फॉलो केला तर फार काही फरक पडत नाही त्या गोष्टीचा. मला असं नाही की हे सर खूपच छान शिकवतात आणि हे नाही, थोडा फरक पडत नाही. थोडाफार 19-20. कुठल्याही टीचर जा, पण मन लावून करा. फक्त गायडन्स इम्पॉर्टंट आहे. गायडन्स इम्पॉर्टंट. व्हेरी ट्रू. ज्या मेथड्स फॉलो करतात, जसं की मी बोललेली, जास्त पीडीएफ वर डिपेंड होता, मी ते फॉलो नाही केला. टेस्टवर खूप जास्त फोकस आहे.
मी बॅच सुरू असताना टेस्ट द्यायची सर. जेव्हा स्टार्टिंगला आले ना फर्स्ट मंथ ते Okay. इंग्लिश ड्रायव्हरती फ्री मध्ये टेस्ट हो स्टार्टला बरोबर आहे. हो एकदम स्टार्ट. मध्ये बसून स्टार्ट येईपर्यंत फ्री मध्ये टेस्ट सॉल्व्ह करायची. Very नंतर त्या कम्प्लीट झाल्या मग ऍक्सेस मिळाला मग डेलीच्या इंग्लिशच्या टेस्ट. तो बॅच मध्ये असताना इंग्लिश खूप परफेक्ट झालेला. ओके. नंतर इग्नोर केल्यामुळे मी माझा डाऊनफॉल पण आला. म्हणजे तुझं म्हणणं की ते कन्सिस्टंटली ठेवलं पाहिजे. ओके ओके. कंटिन्युअस राहायला पाहिजे मध्ये ब्रेक नाही झाला पाहिजे. मी ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये इंग्लिशला सोडलं. मला वाटलं आता मला येतं. व्हेरी आणि मग ट्रू. असं इंग्लिशला होतं. मला झटका दिला. हो एक्झाम मध्ये झालं ना ते Exam मध्ये बरोबर आहे. मग आता मेन्सचे आता ह्या सगळ्या जेवढ्या एक्झाम तू पास झाले आता MSc होत झाली तुला ड्रीम जॉब भेटला तुला बँकिंग मधला. पुढे काय प्लॅन्स आहेत तुझे? पुढे प्लॅन्स आहे की करणार जॉब व्यवस्थित करणार साईड बाय साईड दुसरं काहीतरी करणार. पण जॉब हा व्यवस्थित प्रॉपरली करायचा त्याच्यामध्ये पुन्हा पुढचे एक्झाम देऊन पुढचे एक्झाम्स इंटरनल एक्झाम्स आहेत त्यासाठी प्रिपेअर करणार. हे फील्ड नाही सोडणार आता. फायनान्स इज अ गुड फील्ड. आणि तुझे जे फ्रेंड्स आहेत फ्रेंड सर्कल जे करतायत अभ्यास करतात त्यांचं ऑब्झर्वेशन करून तू मुलांना अशा कुठल्या 3 टिप्स देशील स्टुडंट्सला स्पेसिफिकली ऍज अ स्टुडंट म्हणून ते बोलू शकतो? फ्रेंड सर्कल खूप वाईजली चूज करा. जसं की माझा फ्रेंड सर्कल होतं सगळे सोबत अभ्यास करतात. बाकीच्यांना दिसायचं बाहेर एक तास चहा पितात. पण आमचं डिस्कशन फक्त टेस्ट बद्दल असायचं. डेलीच्या फिक्स टेस्ट असायच्या. सगळ्या फ्रेंड सर्कल सोबत टेस्ट द्यायचा. या व्यतिरिक्त कंटिन्युअस असला पाहिजे. अभ्यासात गॅप नाही पडला पाहिजे. 2 दिवसाच्या गॅपमुळे सुद्धा 2 दिवस जर तुमचा अभ्यास तुटला तर खूप फरक येणार. स्कोर मध्ये फरक येणार प्रत्येक गोष्टीत. मी तर दिवाळी काही घरी नाही गेलेली. मी तेच थांबले. ब्रेक नाही आला पाहिजे. आणि माझे सॅक्रिफायसेस वर्थ ठरले. व्हेरी ट्रू व्हेरी ट्रू. आणि सोशल मीडिया होतं असं नाही युज केलं. पण जे मी 4-5 तास इंस्टाग्रामवर घालवायची मी लिमिट सेट केली होती 15 मिनिटं दिवसभर. सो मी ते कमी करत 15 मिनिटांनी असं पण झालेलं की मी बघितलंच नाही बोलून. सो मी तेवढी डेडिकेटेड होती. माझी एकच प्रायोरिटी होती पोस्ट. मला माहित होतं माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये. दिस वॉज द ओनली ऑप्शन जे मी स्वतःसाठी बाकीचे ऑप्शन कट केले होते. हाच एक ऑप्शन आहे आणि हेच करायचं. इथूनच सुरुवात म्हणजे करो या मरो. खरं. आणि असं पण होतं की नाही क्लरिकल तर जॉईन करायचीच नाही. तुम्ही पण मला खूप समजावून सांगितलं. SBIच्या वेळेस सुद्धा म्हणलं तुला मी. कारण की त्यात काही पॉईंट नव्हता ना. कारण की जेव्हा तुम्ही त्या स्टेजवर पोहोचलाय की त्याच्या पुढे तुम्ही करू शकता डेफिनेटली की त्या लेवलला तुम्ही जाऊ शकता. पण त्यावेळेस आपण पटकन एकदम आशा सोडून देतो आणि मग पुन्हा घरंगळत मागे येतो. स्वतःवर विश्वास बसला पाहिजे. दॅट इज द फायनल पॉइंट. जे थर्ड पॉइंट असं आहे की जे निगेटिव्ह पीपल तुम्हाला भेटतात की नाही खूप कठीण आहे. अरिथमॅटिक्स कठीण नाहीच आहे. लोकांनी बस ते बोलून बनवलंय की अरिथमॅटिक कठीण आहे आणि त्यामुळे समजलं सबकॉन्शियसली तुम्हाला ते कठीण वाटणार आहे. सो अशा लोकांपासून तर तुझं पॉइंट पण स्टार्टला फार काही चांगलं नव्हतं. स्टार्टला तू फारच माझं मॅथ्स छान होतं पण इथे थोडा मला अरिथमॅटिक मध्ये खूप प्रॉब्लेम आलेला. पण तेच मी सांगितलं ना मी परफेक्शनकडे गेली नाही. आणि मग ते माझ्यासाठी वर्क झालं. तो विश्वास तोवर ठेवा. निगेटिव्ह लोकांपासून दूर राहा आणि चूज करा वाईजली आणि डेडिकेशन ना अभ्यास करा. जे सुरुवातीला मुलं अभ्यास करतायत त्यांनी फक्त बॅच व्यवस्थितपणे करा. तुमचा होमवर्क व्यवस्थित करा. आम्हाला एवढंच सांगायचं होतं ह्या व्हिडिओ मधनं. आणि तिने पण मला स्ट्रिक्टली सांगितलं सर मी फक्त आणि फक्त अभ्यासाविषयी बोलणार. माझी पर्सनल म्हणजे मी किती मोठी अचिव्हमेंट केली मी काय केलं वगैरे याच्याविषयी ती बोलणार. तिने स्पष्ट सांगितलं होतं मला. इंटरव्ह्यू नको. हे क्वेश्चन्स मी सरांना लिहून पाठवले. हे स्टुडंटचे प्रॉब्लेम माझ्या फ्रेंड्सचे प्रॉब्लेम आणि ते सगळ्यांचेच प्रॉब्लेम्स असतात आणि ते मला पण पोहोचले पाहिजे. मी सरांना लिटरली ते पूर्ण टेस्ट क्वेश्चनची लिस्ट करून पाठवली आणि सरांना बोलली माझा इंटरव्ह्यू असाच झाला पाहिजे. Yes, and that was great. It was a great interview and it's very, very helpful for the students. I hope you find it helpful. If you really find it helpful, please write down in the comment whether you have found it helpful or not. ठीक है. So anyway, thank you very much, Shruti, for coming here and talking to my students. Yes. And definitely. And thank you so much. माझा रिझल्ट नंतर तुम्हाला भेटणं नाही झालं, but I give all my credit to you, Varsha Didi, and my friends. Thank you very much, beta. Of course, they're always there. Thank you very much and take care. And thank you for being a very good mentor. All the best, beta. All the best. Thank you. Thank you. Thank you.